श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु संत तुकाराम महाराज, की जय गिरी महाराज, जय रामदास महाराज, की जय पांडुरंगदादा महाराज, की जय श्री स्वामी समर्थ महाराज, की जय. हर हर महादेव. काय तोंडात काय खडीचा माया ब्रह्मायसे म्हणती धर्म ठक आपुना सारीचे लोक नागविले. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप विषयाचा लंपट शिकवी कुविद्या माना मागे नाद्या करुणी खाता पाक जिरे सुरनराई करिता तित्याई दुःख पाक औषध द्यावया चाळविले बाळा जाऊन या गुणा सरावया आधी शोधा वेदवाणी वाचन बारा का म्हणे जया पिंडाचे पालन न घडे नारायण भेटे तया. विषयाचा लंपट शिकवी कुविद्या मना मागे ना महायोग पीठे तटे भीमरथ्यामरम पुंडरिकाय दातुम निग्रहे आगत तिष्ठान्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला दयाने सदा वास नामात केला दयाची मुक्ती सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरु कृपा. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार करू म्हणून विशेषात्या दरो विवेकावरी. माया ब्रह्मायशी म्हणती धर्मठक आपणा सारीचे लोक नागविले. कार्यरूप जो देहादी प्रपंच त्या रूपाने असणारी त्यांच्या कारण रूपाने असणारी जी माया आहे ती सर्व ब्रह्माया असे धर्मठक लोक म्हणतात. आणि या समजुतीने आपण हवाच्या सवा वागून नागविले जातात आणि आपल्या बरोबर आपल्या संगतीने असलेल्या लोकांस नागवितात. त्या वंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पुढे खंडन करतात. ते लोक दुसऱ्याला सांगतात पण आचरण नाही. हा धर्मठक म्हणते त्यांना, अनुभव नाही. हा आणि सर्वसामान्याला चुकीच्या मार्गाने सांगतात माया काय ब्रह्म काय. आणि या समजुतीने आपण नावाच्या सवा वागून नागवले जातात आणि आपल्या बरोबर आपल्या संगतीने बस असलेल्या लोकांना नागवतात. हे ज्ञान त्यांचं कोणतं आहे? सगळं
परोक्ष ज्ञानी. हा परोक्ष ज्ञानी. मूळ सिद्धांत आद्य जगत शंकराचार्यांनी मांडला. हा ब्रह्म सत्य जगत मिथ्या. हा मिथ्या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा हा देश त्यानं ठरवायचा. आता हे जगत धडधडीत दिसतंय आपल्याला, हा त्याला मिथ्या म्हणायचं म्हणजे त्याला ती भाषा जरा जपूनच वापरावं लागेल ना. हा जी गोष्ट धडधडीत डोळ्याला दिसते तिला खोटं म्हणायचं म्हणजे. त्यांना नेमकं काय म्हणायचे आपल्याला कळत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ते जरा चुकीचं वाटतं नाही का. हा आणि संतांचं म्हणतात की सगळं ब्रह्मच आहे. हा जे डोळ्याला दिसतं ते सगळं अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता म्हणतात. म्हणजे त्यांनी मूळ सिद्धांत मांडला, पण ते सुद्धा सगुण भक्ती मानणारे होतेच ना. हा पंढरपूरला गेले आणि त्यांचे हात जोडले गेले ना. हा महायोग पीठे सती भीमरथ्यां वरम पुंडरीकाय दासं मुनींद्रे. हे कोणी लिहिलेलं आहे पांडुरंगाष्टक. किती मोठं आहे ते पांडुरंगाष्टक. त्यांनी त्यांच्याच मुखातून बाहेर पडलं ना. हा मग जगत मिथ्या कसं काय म्हणतील ते. जगत मिथ्या हा जो शब्द आहे याचा अर्थ आपल्याला कळत नाही म्हणून आपल्याला तसं वाटतं. हा म्हणजे मग आता पांडुरंगाच्या डोळ्याला धडधडीत दिसतोय ना. हा आणि एक ठिकाणी त्यांनी तर मूळ सिद्धांत मांडला ब्रह्मसत्य. ते ब्रह्मच आहे ना. हा ते कोणी ब्रह्म नेनो ब्रह्म मार्ग सुकले उघडे पंढरपूर आले. हा भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तो हा विठोबा निधान. त्याला इथं मुद्दा असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे जे अर्धवट लोक आहे ना हा ते सर्वसामान्याची दिशाभूल करतात हे त्यांना सांगायचं होतं. हा विषयासक्त माणूस दुसऱ्याला वाईट बोध करतो आणि आपण मनाच्या मागे नंदीबाईला प्रमाणे जिकडे मन नेईल तिकडे जातो. आता जो विषयासक्त मनुष्य आहे तो दुसऱ्याला परमार्थाबद्दल काय बोध करू शकतो. प्रपंचाचं सांगा ना बुवा. हा परमार्थाचं त्याला जर काही माहितीच नाही तर तो काय करू शकतो. हा तोच मनाच्या मार्गाने गेलाय. नंदीबाईला प्रमाणे म्हणतो जिकडे मन नेईल तिकडे जातो. त्याच मन त्यानं जिंकलं नाही, युद्ध केला नाही, तो दुसऱ्याला कसा काय मुक्त करू शकतो. हा नाही ना. आपण तरला नव्हे ते नवल उधरिले कुळ आणि काची. संतांनी स्वतः तर तरलेच. हा तरले तर ती हा भरवसा नाम धारकाचा ठसा. आणि दुसऱ्याला तरण्याचा मार्ग सांगतात. आणि जे अर्धवट लोक आहे धर्माचं नावाखाली सर्वसामान्याला ते स्वतःच विषयासक्त आहे. हा ते काय सुविवार मार्ग सांगणार आहे नाही का. हा स्वतःच मनोमार्गे गेला तो ते मुकला हरिपाठी शिरावला तोची धन्य. नंदीबाईला प्रमाणे जिकडे मन नेईल. मन तर कसं आहे मन वढाय उभ्या पिकात चालल्या ढोर ती हकाला मनाचं काम फार अवघड आहे. सगळ्यांचे हात टेकलेले आहे मनापुढं. हा मनाला लगाम भागवत कारनात्माला सांगतात फक्त एक ही जी शक्ती आहे सद्गुरूंची हीच त्याला थांबवू शकते, अन्यथा दुसरा उपाय नाही. मन फार सूक्ष्म आहे, मन फार चंचल आहे. आणि ही स्वतः जर नंदीबाईला प्रमाणे मनाच्या मागे पळतात, मन जे सांगन ते करतात. सुरण आणि मोहरी यांचा पाक करून
खाल्ल्याने त्याचे पचन होते आणि तसे न करता दांडगाईने जर कच्चीच खाईल तर त्याला दुःख भोगावे लागते. उदाहरण दिलं. हा एखादा रोगी मुलाने कडू औषध घ्यावे म्हणून आई त्याच्या पुढे गोळाचा खडा करते. जर तुम्हाला चरायचे असेल तर वेदाज्ञेविषयीचा विचार करून योग्य अशा त्याच्या ज्या आज्ञा असतील त्याप्रमाणे वागावे. जर चरायचं असेल हा तर वेदाच्याच मार्गाने जावं लागणार. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चाललो. हा व्यासांचा मागोवा घेत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी म्हणतात, नवीन मार्ग नाही काढला म्हणे आम्ही. हा वेद मार्गे जे संत गेले त्याच मार्गाने चाललो आम्ही. हा वेदाची बंधन जरी तुम्हाला हे वाटत असेल पण गुण चांगला आहे ना. हा औषध जरी कडू आहे पण गुण आहे ना. कडू औषध खाल्याशिवाय आजार कसा जाईल. हा तसं आपण हे जर काढा घेतल्याशिवाय आपलं दुःख कसं काय जाईल. हा ब्रह्मरस. हा सुरुवातीला वाटण जरा सवय नसल्यामुळं तो सवय नाही ना. हा विषयाची सवय लागलेली आहे. हा. ऐकायला विषय आवडतात, बोलायला विषय आवडतात, सांगायला आवडतात, भोगायला आवडतात. तसं परमार्थ आवडत नाही ना सुरुवातीला. हा मग ती कडू लागतात. गोव्याचे ना. हा विषयाचा पडी पाडून गोड परमार्थ लागे कडू. पण ते कडू औषध घ्यावं लागल. मग आपला आजार जाईल. तसं कसं काय जाईल. हा कडू विषय जीवाशी गोडू झाला. हा मनाला सवय लागलेली आहे ना ती. हा पडिले वळण इंद्रिया सकळ भाव तो निराळा नाही तुझा. काय करणार त्याला. विषयाची गोडी लागली का एकदा ती लय अवघड असत. म्हणून आई जशी रोगी मुलाने कडू औषध घ्यावे म्हणून आई गुळाचा खडा आहे गोडी लागण्याकरता आहे त्याला. संत आपल्याला बरोबर संजीवनी देतात, पथ्य सांगतात. जर तुम्हाला करायचे असेल तर वेदाज्ञेविषयीचा विचार करून योग्य अशा त्यांच्या ज्या आज्ञा असतील त्याप्रमाणे वागावे आणि त्यांची जी वायफळ भासणे असतील त्याचा त्याग करावा. नाही का. वेदाची आज्ञा आहे. जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा म्हणजे वेदच आहे ना. चहू वेदाशी केलेशी विवरण. चहू वेदाचं घुसळण म्हणजे गाथा आहे ना. मंथन करून काढलेला गाथा येतो. अर्थ ही गहन करून या म्हणजे आपण वेदाचा मार्ग आपल्याला जगद्गुरु तुकोबराय सांगतात त्याच्यामुळे काही भीती नाही ना. त्याच्यामध्ये जर काही वायफळ असेल तर त्याचा त्याग करावा म्हणतात. जगद्गुरु तुकोबरायने किती सोपं सांगितलं. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा. इतरांनी वा वा भार माथा वायफळ तुम्ही खुशाल बोजे वागवा. वेद अनंत बोलिला अर्थ इतकाची साधीला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. आजच्या गावामध्ये नाम गायला सांगतात ना. पथ्य नाम भावी गावी गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जे पुरुष सर्व ब्रह्म गमावून देहाचे पालन करणारे आहेत. म्हणायचं फक्त ते अमकं ब्रह्म आहे तमकं ब्रह्म आहे. सगळं पोटासाठी परमार्थ. सगळी देहबुद्धी म्हणजे अज्ञान तसंच अविवेक आणि काय हे करणार ते नाही का. तुकाराम महाराज म्हणतात जे पुरुष सर्व ब्रह्म गमावून सगळीकडे ब्रह्म आहे म्हणल्यानंतर ते वैराग्य प्राप्त होईल ना. मग विवेक प्राप्त होईल ना. पण हे देहाचे पालन करणारे आहेत.
म्हणजे वेदाचं त्यांचा अनुभवाचं नाही. हा पिंडी देवस्थिती. हम्म. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही बोलो वेद नीतीस केले संती ते करू. म्हणजे आमचा जे मार्ग आहे हा वेदाचाच मार्ग आहे. वेदाचं हे करतात संत, कारण वेद म्हणजे आपली आई आहे ना. हा नाही श्रुती परती माऊली जगा. म्हणून महाराज म्हणतात, ब्रह्म गमावून देहाचे पालन करणाऱ्या त्यांना नारायणाची भेट कधी होत नाही. त्याला भगवंत कसा भेटल? हा भगवंत भेटणार नाही, कारण अनुभवाचा परमार्थ नाही ना, हा पोटासाठी परमार्थ. मग त्या ब्रह्माचे तुकडे तुकडे करून सांगायचे वेदांती लोक. ऐकणार डोकं खराब झालं पाहिजे. आणि संत सोपं सांगतात, सोपं सांगण्याकरता संत आलेले असतात. हा ब्रह्म ब्रह्म काय, अरे हा पांडुरंग हेच ब्रह्म आहे आमचा. हा किती सोपं आहे. हा ते लय अवघड करून घट काय, पट काय, ब्रह्म काय, आत्मा काय असं अवघड करून सांगायचं वेदांत. हा तर सर्वसामान्याला असं वाटतं आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. हा काय ब्रह्म काय वेगळंय, तेच ब्रह्म विटेवर उभं राहिलंय ना, हा तोच पांडुरंग. काय किती सोपं करून सांगितलं. त्याचं नामस्मरण करा, त्याचं भजन करा, चिंतन करा, ते स्वरूप प्राप्त होतं. म्हणून त्यांना नारायणाची भेट कधी होत नाही. श्रद्धाने, विवेकने, वैराग्याने, वरवर वरपांगी. हा म्हणून त्यांना ही गोष्ट प्राप्त होणार नाही. माया ब्रह्माईशी म्हणती, धर्म ठक म्हणलंय त्यांना, त्याच्यामुळं मग काय बोलायचं. हा ठक परमार्थाच्या नावाखाली पोट भरणारे थोडक्यात, नाही का. हा आपण सारीखे लोक नागविले विषयाचा लंपट टिकवी कुविद्या मना मागे नांद्या होऊन फिरे करुणी खाता पागदिरे सुरनराई करिता तिथे दुःख पावी औषध द्यावया चाळविले बाळा दावण्या गुळात करावया आधी शोधा वेदवानी वांजट बोल पराते. त्यांचं बोलणं कसं आहे, वांजट. हा वांजट म्हणजे अनुभव नाही. याच्यावरून मग आपण तर्क लावायचा. हा अनुभव अजिबात नाही. हा कोरडं ज्ञान धोकाच येतं. नाशिकाला शब्द द्या. म्हणजे शब्दज्ञानी यांनी स्वतःचा नाश करून घेतला, पण ते दुसऱ्याचा नाश करतात ना. बाबा म्हणायचे खंडीच्या वर्णात मुतणारे लय भेटतील म्हणजे तुम्हाला. संतांना नावं ठेवणारी, चुकीच्या मार्गाने सांगणारी, वांजट बोलणी वरा त्यांची, त्यांच्या त्या बोलण्याचा किंमत नाही. तुका म्हणी जया पिंडाची पाळण न घडे नारायण भेटे तया. त्यांना नारायण भेटणार नाही. आता जगद्गुरु तुकोबरायांचा शिक्का पडला त्यांच्यावर. पुढचा अभंग आहे, मृगजळ दिशे साचपणाईसे खोटियाचे पिशे उरफुडी जानुनी का करा आपुलाले घात विचारारे हित लवलाई संचित सांगाती बोळवण सवे आचरले द्यावे फळतेने तुका म्हणे शेती स्मशान तेवरील संबंध गोवरी आगी सवे. मृगजळ हे खोटे असून तृषित हरणांना खऱ्यासारखे दिसते. आता दिसतंय दडदडीत खोटं तरी दिसत ना. तसं ते ब्रह्माचं वेगळं काहीतरी नाही का. दिसतंय पण पाणी नाही असं दिसतंय नाही, सगळं दिसतंय पण ते खरं नाही ना. मग तसं ते जगात दिसतंय दडदडीत पण नाश होतो ना त्याचा कधीतरी. तसं हे मृगजळ भासच येतो एक, पण डोळ्याला दिसतंय पण तरी खोटं आहे.
किती अवघड आहे. यदृष्टम नष्टम. मृगजळ हे खोटे असून तृषित हरणांना खऱ्यासारखे दिसते. आता त्या हरणांना लागलेली असते ताण उन्हाळ्यात, त्यांना दिसतंय ती पळाच्यात पाणी दिसतंय म्हणून आता पाणी भेटणार. आता किती दिवस पळाल्यावर त्यांची पाण्याची गाठ होईल. नाही हो. भ्रमाने ते पिण्याकरिता ऊर फुटेपर्यंत त्याकडे धाव घेता. भ्रम झाला ना पाणी म्हणून, हा मग खाली खरं पाणी असलं तरी त्याच्यावर उडी मारून पुढं पाणी त्याच्याकडे जाते ना ते. हा ऊर फुटेपर्यंत त्यांच्याकडे धाव घेतात. आता महाराजांनी अगोदर दिलाय दृष्टांत, हा आता पुढच्या जन्मामध्ये फटकारणार आहे. अहो मूर्ख हो. त्याचप्रमाणे हा देहाधिक प्रपंच खोटा आहे. खोटा म्हणजे कसा, सोपं सांगितलं. देहाधिक म्हणलंय ना, हा आणि मग आधी देह काय खरा, देह संबंधी पसारा बुजगावणे चोरा रक्षणार्थ भासत असे. क्षणाचा अटॅक आला मग खरा असतं तर अटॅक न काही झालं नसतं ना. हा देहाधिक शब्द वापरलाय बरं का. हा त्याला जपून वापरीत येत. तुमचं अटॅक आला बंद पडतं मशीन, दुसरं काय होतंय. हा हृदय बंद पडतं. हृदय, शरीर नष्ट झालं, शरीराच्या संबंधानं त्याच्या दृष्टीनं सगळंच नष्ट झालं ना. हा म्हणजे आता ह्या अर्थाला तो कधीतरी ही गोष्ट उपजेची नाशी, हा नाशिली पुनरुपी दिशी घटिका यंत्र जैसे परिवर्तन होत. हा नाश होत नाही, परिवर्तन होत. परिवर्तन होतं म्हणजे काय होतंय, भंगारवाले येतात ना आपल्याकडे, हा सगळं भंगार घेऊन जातात हा आणि मग कंपनीत जातं ते भंगार, हा परत नवीन वस्तू बनवत त्याच्या, हा पण आपल्याकडे येते. काय झालं आता, ते नाश कुठे झाला, परिवर्तन झालंय फक्त. हा तसं आपलं शरीर पडलं, दुसरं शरीर तयार होतंय. हा पंचमहाभूताचा थोडाच नाश होतोय का. नाही. हवा नाचते का, पाणी नाचत का, आकाश नाचत का, प्रकाश नाचतोय का, काय नाचत नाही, परिवर्तन होतं. हा म्हणून त्यांनी म्हणलंय घटिका यंत्र जैशी परिभ्रमिका, सारखं शरीर बदलत आहे. काय नाश होतो सांगा बरं. पंचमहाभूताचा जर नाश होत नाही तर मग आतल्या तत्वाचा तर बोलायचंच नाही. मग उदाहरण दिलंय मृगजळात. मृगजळ सारखं पळत पार ऊर फुटून मरत. अरे मूर्खा हो, आपल्याला म्हणलंय. त्याचप्रमाणे हा देहाधिक प्रपंच खोटा असे जाणत असता त्यांचे ठिकाणी आसक्ती ठेवून आपले घात का करून घेतात. तर तसे करू नका, आपल्या हिताचा त्वरित विचार करा. काय सांगतात महाराज, प्रपंच नाही सोडायला सांगत, त्याच्यावरची आसक्ती सोडायला सांगतात. हा प्रपंच त्यांनी सांगितलं ना, जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेत, उत्तम गती प्राप्त होईल तुम्हाला. हा संसार देहाधिक म्हणलंय. मग एवढं कळत आहे ना, प्रत्येकाला कळत पण वळत नाही, नाही का. आसक्ती काय सोडायला तयार नाही ना. हा आसक्ती सुटली का दुःख संपलं. हा आसक्ती दुसऱ्याची वस्तू गेल्यावर कुठं दुःख होतंय का. नाही. मग शरीर आपलं आहे का. नाही. स्वरूप नाही आपलं. सध्या आहे आपलं साधन म्हणून, पण स्वरूप नाही आपलं. हा मग अहो मूर्खा हो, त्याचप्रमाणे हा देहाधिक प्रपंच खोटा आहे
असे जाणत असता त्याचे ठिकाणी आसक्ती ठेवून आपले घात का करून घेता? म्हणजे आपलाच घात आपण करून घेतो ना, आसक्तीमुळे दुःख आहे ना. हा मी देह, त्या वासना, इच्छा पुन्हा तशाच राहिल्या का मग पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा दुःख, पुन्हा त्रास. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. हम्म कवर फजिती करून घ्यायची म्हणून मूर्ख म्हणले ते. मूर्ख म्हणले म्हणजे राग यायचं काही काम नाही. हा आसक्ती लई आहे जीवाला, भयान आसक्ती आहे. देहाची वरी आदरू हा म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. बोधाच सगळा आदर देहावर आहे ना, हा सगळं देहाधिक, सगळं देहाच्या संबंधानं. किती आसक्ती, किती आसक्ती, बापरे बाप. मग आपण घात करून घेतो. संतांनी काय प्रपंच सोडला का आसक्ती सोडली? आसक्ती आसक्ती सोडली. महाराज संध्याकाळी घरी येतच होते ना जेवायला, हा पण आसक्ती नव्हती ना. हा एखादी वस्तू गेली तरी रडत नाही बसले, हम्म म्हणजे आसक्ती नव्हती. बरे झाले तेव्हा निघाले दिवाळी. हम्म बरे या दुर्दशेत पिढा गेली, हा पत्नी गेली, पुढे रडत बसले. नाही ना बरं झालं म्हणले, बरं झालं उलट नाही का. हा बैल कर्कशा म्हणले. हा हे आसक्ती नाही, आसक्ती नष्ट झालेली असते, मोह नष्ट झालेला असतो. घात करून का घ्यायचं? तर तसे करू नका. आपल्या हिताचा विचार करा, आपलं हित साधून घ्या. हा आसक्ती करायची तर देवावर करा. आपण म्हणतो ना लय प्रेम आहे बुवा सगळ्या ह्याच्यावर, तेच प्रेम देवावर करायचं आणि बाकी काय करायचंय तरी. हा परमार्थ, परमार्थ म्हणजे काय वेगळा करायचा आहे? इकडे जे आपलं प्रेम सगळं हे प्रेम देवावर करायचं, बाकी काय. त्यालाच भक्ती म्हणलंय ना. हा आवडीने भावी हरिनाम घे. आवडीनं प्रेमानं भगवंताचं भक्ती केली, कारण तेच सेवावती देवाची. म्हणजे काय संतांनी काय केलंय, इकडे खिशातलं काढायचं आणि इकडे खिशात घालायचं. हीच आसक्ती, एवढी तळमळ भगवंत प्राप्ती करता धरा, ते तुमचं हित आहे. हित ते करा देवाचे चिंतन. हित क्षणो क्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी, करावी चातडी परमार्थाची येते. सतसंगेन परम प्राप्ती. हीच कळायला पाहिजे. हे व्यावहारिक हित तर सगळ्यांनाच कळत हो. रात्रंदिवस प्रत्येक जण पळतो ना त्या हिता करता. ते भौतिक हिते, हीच व्यवस्था आहे. हित नाही खरं. हित नाही ठाऊक जननी जनका. आई बापाला तरी हित माहितीये का? नाही ना. ते फक्त आपल्याला लहानचं मोठं करून लग्न बिग्न करून, बाकी हित नाही ना माहिती. हित माहिती फक्त संतांना. माय बापा पिंड पायाला माया जन्म मरण जाया संत संग. संताच्या वचनी वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवार. म्हणून तुका म्हणे ते न पाचारिता जावे. हीच सांगणारे या जगात फक्त संत आहे. काहीच कळत आपल्यासारख्याला. जे आपले संचित कर्म आहे ते आपल्या बरोबर या जन्मातून त्या जन्मात पोहोचवित येते. आणि जे काही आपण पूर्वजन्माचं आचरण केले आहे त्याप्रमाणे ते पुढे फल देतं. हा ना. आपलं मागचं जे संचित कर्म आहे ना गोडाऊन मध्ये, बँकेत जसे आपण पैसे टाकतो तसं आपलं संचित कर्म प्रारब्ध आता बघू राहिलो आपण.
म्हणजे संचित कर्म आहे ना हा ते आपल्या बरोबर या जन्मातून पुढच्या जन्मात तो बॅलन्स येतो आपल्या बरोबर. हा जसे मोबाईलचा बॅलन्स आहे बरोबर, ज्याचा त्याचा ज्याच्या त्याच्या नावावर इकडे तिकडे होतंय का कधी? नाही 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 ना. एखाद्याचा बॅलन्स संपला पण मग त्याचा इकडे घेतला ना, असं जमत नाही ना. नाही नाही तसं प्रत्येकाचं संचित प्रारब्ध क्रियामानी स्वतंत्र खातं त्याच्या खात्यावर पडेल असतं ते हा. ऑनलाईन. मग ते संचित कर्म आहे ना शिल्लक राहिलं तर पुढच्या जन्मात हा तेच आपल्याला पुढच्या जन्मात पोहोचित आहे. हा कर्मामुळे जन्म आहे ना, हा कर्म शिल्लक असलं का जन्मच घ्यावा लागतो. हम्म. असे सुखदुःखाला कारण कर्म, सगळ्याला कारण कर्म आहे. मग ते कर्म काय करतं आपल्याला पुढच्या जन्मात पोच करते ती. हा लगेच दुसरं शरीर तयार आणि पुन्हा पुन्हा पूर्वजन्मात आचरण केले आहे त्याप्रमाणे पुढे फल देतं. पुन्हा जसं कर्म करू आपण हा तसं आपल्याला फल मिळतं. पण या सगळ्या कर्माची राख जर करायची असेल, हा जेणे उगा निले कर्म तेने ते पुसले जन्म मरण. म्हणजे कर्म ईश्वर अर्पण बुद्धीनं जर केलं हा ते फल नाही देत. हम्म. ते भगवंताची सेवा होती ना. मग हा कर्मी शुभ जावा. आता आपण जे कर्म करतो हे कर्म जर भगवंताची सेवा म्हणून केली तर पुन्हा कायला तयार होईल ती. हा संचित प्रारब्ध हे सगळं जळून जात असतं. संतांचा अनुग्रह झाला का हा सगळं जळून जात असतं. हम्म. आता कर्म तर करतोच आहे ना आपण हा नवीन, हा. ते भगवंताची सेवा म्हणून करायचं. हा ईश्वर अर्पण बुद्धीनं केलेलं कर्म ब्रह्म होतं, म्हणजे भगवंताची सेवा होती. हा नवीन तयार नाही ना होत. हम्म. नवीन तयार नाही खात्यावर तर मग पुन्हा जन्म कायचा. हा आता नील करावं लागत. हा जर कर्ज राहिलं थोडं तरी राहिलं ना काही हा तर जड भरत की थोडं राहिलं होतं ना काहीतरी. हा फक्त हरणाचं कसं होईना पाडसं हा थोडं का होईना यावंच लागलं ना त्याला. हम्म. तसं सगळं कर्म अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. नाही का? हा म्हणजे कर्माची राख करण्याची व्यवस्था इथं ज्ञानाग्नी लागला पाहिजे. पण हम्म. जळत ते भगवंताच्या चिंतनानं काय होतं जळत ते. हा म्हणून जे आपले संचित कर्म आहे ते आपल्या बरोबर या जन्मातून त्या जन्मात पोहोचवीत येते, वाटा लावायला येत आपल्याला. हम्म. आणि जे काही आपण पूर्वजन्मात आचरण केले आहे त्याप्रमाणे ते पुढे फल देतं. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. हम्म. हे गीता का ज्ञान नाही का. हम्म. करावं तसं भरावं म्हणतो ना आपण. केले कर्म झाले त्याची भोग आले. हा उपजले मेले आईची स्थिती. म्हणून कर्मच नवीन तयार नाही झालं पाहिजे. मी करतो हा भावच नसता झाला ना. आता हा मी करतो म्हणलं का आपल्या नावावर पडत कोणतं आणि भगवंताच्या कृपेनं होतं म्हणल्यावर संपला विषय. राम करता. मी सांगितलं मी आणि माझी आईची आठवण विसरली जायची अंतक तो संन्यासीचा. मी माझं राहिलंच नाही ना जीवनामध्ये भक्ताच्या. हा सगळं भगवंत स्वरूप झालं ते आता. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात या प्राण्याचा देह सरते शेवटी स्मशानाचा अंगीकार करतो आणि तेथे गोवऱ्याशिवाय अग्नीशी त्याचे लग्न लागते. हा कोणाचा अगोदर दृष्टांत दिला मृगजळापासून
खोटं असतं ते हरिण कसं धावत आहे ना हा आणि पाणी करता दूर फुटून मरत आहे ना, हा तसं जो ह्या विषयाच्या माग आयुष्यभर पळतो. हा तर असे फार शरीर फार हे होऊन जातं, पण ते विषय काय हे नाही होत, सोडीतच नाही ना. हम्म. जितके भेटतील तितके जास्तच भेटावं वाटतात, अजून अजून मिळावा, अजून मिळावा, अजून मिळावा. पळतो 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 आणि शेवटी काय होतं म्हणले देह, तर ते शेवटी स्मशानाचा अंगीकार करतो. काय होतं शेवटी तरी ठरलेलंच आहे ना. हा आणि गौरे वागणीशी त्याचे लग्न लागतं शरीराचं. हम्म. संपला काय, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुन्हा मरण. जर संपवायचं असलं तर मग एकच पर्याय सांगितला, हम्म. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे पडे. असे शरीर पुन्हा नवीन धरायला बीजच ठेवायचं नाही ना. हा वासनेचे बीज जळून जाय. हम्म. संत चरण रज म्हणजे ते ज्ञान. नाही ना, किती बी असलं आणि त्याची जर जाळाची गाठ पडली तर बी उतरण का परत. नाही बी भारी असलं आणि भाजून पेरलं तर जमन का. नाही आता बीज भाजून केलेला यामा जन्म मरण नाही. हं? तृणीय असतात. म्हणून गुरु तुकोबराय सावध करतात. मूर्ख म्हणतात म्हणजे त्यांना सावध करायचंय, हम्म. तर तुम्ही आसक्ती नका ते करू. प्रपंच चांगला करा, वाट्याला आलेलं कर्म करा, उत्तम करा, नाही का. हा कर्म हीच भगवंताची सेवा होत असते. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. हं? हा म्हणजे कर्माची वाट लावण्याची रीत संत सांगतात. एकदा वासनेचं बीज जळून गेलं मग काय राहिला विषय. हम्म. काय उतरणार काय, तो मुक्त झाला ना मग. हा त्याचा शेवटचा जन्म तो. मग आत्मज्ञान झाल्यानंतर तो जन्म असतो तो शेवटचा असतो. हा जर नाही झालं तर मग म्हणतात मूर्खा हो. हम्म. मृगजळ दिसे साचपणे ऐसे खोट्याची पिशे उरपुडी. जानोनी का करा पुलाले घात विचारा रे हित लवलाय. हे का आता हित कळालंय म्हणून तर गाथा ऐकू राहिले ना. हा हित नसतं कळालं तर काय गाथा ऐकला असता. गाथा ज्या अर्थी ऐकतात त्या अर्थी हित कळालंय चांगलं. हा बळच आग्रहानं करावं सुरू करावं सुरू करावं सुरू. हो आता तू केलेली ऐक काय वगैरे गरजू ऐक काय वा. हित कळालं म्हणून सारखं मग तळमळ तळमळ चालू होती. परत लांबवलं तरी आपण. विचारारी ही चलवला ही संचित सांगाती बोळवण असते. आचरले द्यावी फळ तेने तुका म्हणे स्मशान तेवरी संबंध गौरी अग्नी सभे. शरीर तर सगळ्यांचं जाणार आहे ना. हा पण जो मुक्त झाला त्याला काय, शरीर त्याची समर्पिले. हम्म. त्यांना ज्याचं आहे त्याचं देऊन टाकलं, त्याला सुखाही नाही दुखाही नाही. हा तो शरीरापासून वेगळा झाला ना. हा दिली तिलांजली, त्यानं तिलांजली दिली रूपाला नामाला सगळ्याला दिली. हम्म. संपला विषय त्याचा. त्याची स्थिती झाली ना, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. हा शरीर तर सगळ्यांचं जातं पण फरक आहे ना. हा जो देहात असताना मुक्त होतो आणि ज्याचे विषय शिल्लक राहिले आसक्ती राहिले त्याला मग ही गोष्ट करत असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबराय थोडं कडक बोलतात. संचित सांगाती बोळवण सवे आचरले द्यावे फळ तेने तुका म्हणे शिकी स्मशानतीवरील संबंध गोरी आगी सवे.
पुढचा अभंग आहे. गवळीयांची ताकपिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते, काय उपास पाडिले होते कवन्या भोवती विदुराच्या, कन्या भोवती विदुराच्या. तुका म्हणे खूप जादाशी रूपराशी हिन कळा. काय त्या पोरांनी पुण्य करेल होतं बुवा. हा. गवळ्याच्या पोरांनी गवळीयाची ताक पिरे म्हणलंय, ताक पिणारी पोरं काय चांगली होती हो, देव त्यांचं उष्ट खातोय. हा. हं? कोण काय लय चांगली पोरं होते हो वरून, आतून लय शुद्ध होती ना ती. हा. गोकुळातील गवळ्यांची ताक पिणारी ती पोरं काय लय चांगली होती का, प्रश्नचिन्ह दिलंय. हा. पण त्यांचा देवाला अतिशय छंद अशी भक्ती, अशी भक्ती किंवा सेवा तरी त्यांनी कोणाची केली होती, असं काय पुण्य केलं होतं त्यांनी. हा. देव त्यांचा उष्ट खातो म्हणजे काय. मधुमंगलनं ताक आणलं होतं ना हा. गुळणीमध्ये, आणायलाच काही नव्हतं आणि घरी दुसरं नव्हतं काही. मग भगवंतानं त्याचं प्रेम पाहिलं तर त्याचं ताक केलं ना भगवंत उष्ट. हा. अरे मग या गोवळ्या ती ताक पिणारी गोकुळातील पोरं काय चांगली होती वरून, काय लय अशी कडक होते का ते. नाही. आतून शुद्ध होते बरं का. हा. आतून लय प्रेम होतं देवाबद्दल. देव आतला भाव पाहतो, अंतरीची घेतो गोडी. हा. काहीच तरी ते कपडे पाहत नाही. नाही का. हा. काय घेणं नाही त्याला तरी तुमचीच तरी. बंगला पाहत नाही, गाडी नाही. नाही 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 वरचं काहीच पाहत नाही. हे जोडी भावाची, तो पाहतो फक्त भाव. हे जोडी भावाची, शबरी मातेचा भावच पाहिला ना. हा. तसं हे गोकुळातील गवळ्यांची ताक पिणारी पोरं काय चांगली होती, पण त्यांचा देवाला अतिशय छंद लागला. देवाला त्यांच्याशिवाय करमत नव्हता ना. हा. देवाला त्यांच्याशिवाय करमत नव्हता ना. अशी भक्ती किंवा सेवा तरी त्यांनी कोणती केली होती. भागवतामध्ये ओवीच आहे ना, काय भक्ती केली सोवळी की ओवळी. त्या पोरांनी काय भक्ती केली की सोवळी, त्यांची उच्चिष्ट कवळ मी गिळी. भगवान परमात्मा म्हणतात काय भक्ती केली होती. अरे त्यांचं प्रेमच एवढं होतं आणि त्यांनी मागच्या जन्मात सेवा केली होती ना. हा. 18 पद्म वानर टीका काय अशी काही सेवा नव्हती केली म्हणून कसं चालत, पण मागच्या जन्मात केली होती. हा. राम अवतारात तिने लय सेवा केली ना. हा. तिथं काय त्यांची खाण्याची पिण्याची काही व्यवस्था होती काय, राहण्याची आंघोळीची काहीच नव्हती. हा. देवावर ऋण झालं होतं ना त्यांच्यावालं. हा. विदुराच्या कन्या देव खाऊ लागले तेव्हा देवाला काय उपास पडले होते. तो उपाशी होता का. दासी कन्या विदुराच्या बक्षी, हा. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्ती, दैत्या घरी रक्ती प्रल्हादाची, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेरेविनी. विदुराच देवाला का आवडतं. सुलभा मातेच्या साली केळाचे साल खातोय ना देव. हो. भगवान परमात्मा ज्या वेळेस इकडं दुर्योधनाचं फिसकटलं बोलणे डायरेक्ट आकाशाच्या तिथे गेले ना. हा. सुलभा माता भगवंताच्या चिंतनामध्ये देहाला विसरली होती ना ती. हा. भगवंताचं स्वागत करायचं पाठ मांडला तर स्वतः त्याच्यावर बसली. आठव नाठव गेला भावा भाव. देवावरच नाही ना. देवाला खायला केळं होते तर मग साल देवाच्या हातात द्यायची, मधलं स्वतः खायची. देवावर नाही ना. काय चाललंय हेच कळत नाही. देवावर नसल्यावर असं होत. तर या स्थितीत जाणं म्हणजे मग तेवढं तादात्म्य सुटल्याशिवाय जाता येत नाही. ते सहज घडतं ते. शांतामाईंची होती ती स्थिती, विधी शांतामाई. आणि मग भगवान परमात्मा किती प्रेमानं खातो. मग किती दिवसाचा भुकेला होता तो.
अरे ती कातडी हे निमित्त आहे. काय भाव आहे, काय प्रेम आहे, काय जिथं ते भावच संपला तिथं काय राहिलं? हा वस्तूचा काय संबंध आहे तिथं? वस्तू आपल्याला दिसती, हा तिथं देवावरच नाही. देहात असून देव तर विधिहीत आहे ना तो. हा आणि भक्त तसा झाल्यावर मग देवाला लय आवडत. देहात राहून भगवंताच्या चिंतनानं ज्यावेळेस अशी स्थिती होती गोपी भाव नाही का, मै बोली घर जाने बात नाही का? हा विसर पडावा एखाद वेळेस. हा कोणवारे आज चहा प्यालो का नाही बा, जेवलो का नाही बा. हं? हा त्यांना होता मग काय अडचण काय व्हायला नाही. हा कनकेश्वराच्या मंदिरामध्ये असा कार्यक्रम असायचा पूर्वी श्रीगोंद्याला. फार सुरुवातीचा काळ साधारण 2003चा काळ तो. आणि असंच एकदा आम्ही 2-3 दिवस थांबलो. दुपारी असं बसतात कोणीतरी म्हणे जेवणाचं. दादा म्हणले मी जेवलो का नाही हेच माहिती आहे ना ते म्हणले आज. त्यावेळेस थोडा ते भाव कळाला. असं कसं काय बा म्हणलं. काय स्थिती असती त्या स्थितीत जाणारे महात्मे मग देवाला विदुराच्या काण्यात देव खाऊ लागले तेव्हा देवाला काय उपास पडला होता का? त्याला काय तो ब्रह्मांडाचा नायक आहे, सगळ्या विश्वाचा मालक आहे, त्याला काय कमी आहे नाही का? सगळ्या विश्वाला 2 टाइम देव घालतोय तो. तो भावाचा भुकेलेला आहे. विदुर काकाचं प्रेम काय? विदुरासारखं प्रेम नाही ना विदुर काकाचं प्रेम. वैराग्य आहे विदुर काकाने, सगळ्याचा त्याग केलेला आहे. मंत्रिपदाचा त्याग केला, सगळ्याचा त्याग केला. झोपडी बांधून निवांत एकांतात नुसतं भगवंताचं चिंतन करते दोघ जण. देव न बोलावता तिकडे जातोय ना. दुर्योधनाच्या एवढ्या याला लाथ मारून ऐश्वर्याला दुर्योधन म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला काय भेटायचंय का नाही. त्याला काय कळायचंय प्रेम नाही. विदुराच्या कन्या देव खाऊ लागली तेव्हा देवाला काय उपास पडला होता. तुकाराम महाराज म्हणतात कुब्जा दासी जी होती ती काही चांगली होती का? नाही. तिचा देह 3 ठिकाणी वाकडा होता ना. तिथे कुरूपतेची आणि हीनकलेची तर ती रास होती. भगवंतानं तिला सरळ नाही केला हानुटीवर ना उचलली ताड सरळ नाही केली. कृष्ण अवतारात. अरे ती कुब्जा प्रत्येक अवतारात सेवेला येते. प्रत्येक अवतारात आहे ना ती. मग तिचा भाव आहे ना. दासी झाली पण देवाची झाली ना. काही व्हावं पण देवाचं व्हावं. संबंध देवाचा जोडावा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कुब्जा दासी ती होती ती काही वरून लई चांगली नव्हती पण भाव होता ना तिचा. ती बाहेरून वाकडी होती. आतून सरळ होते बाहेरून वाकडी होती. आतून सरळ होती. आतून महत्वाचं पण एक अष्टवक्र. वरून 8 ठिकाणी वाकडा होता पण आतून सरळ होता तो. त्याला काय तसं आतून सरळ होणं महत्वाचं आहे. गाठी आहे ना आपल्या गाठी एकदा हे झाल्या मोकळ्या झाल्या सरळ होत असतो आतून. तुकाराम महाराज म्हणतात कुब्जा दासी होती ती काही चांगली होती का? तिचा देह 3 ठिकाणी वाकडा झालेला होता. आणि कुरूपतीची आणि हीनकलेची तर तिचा रासच होती. म्हणून भगवंत वरच्या कर्माकड पाहत नाही. भगवंत कोणाचं कर्म पाहत नाही, वरपंगी पाहत नाही. भगवंत अंतरंग पाहतो. अंतकरण किती चांगलंय, त्याचा अंतकरणाचा देवारा किती चांगला आहे. संपुष्ट हे हृदयपोटी
तरुणी पोटी साठवू. या आपल्या हृदयाचा देवारा करायचा आहे. मग ते जेवढा स्वच्छ तेवढा भगवंताला आवडतो, राहतो ना तिथं तो. हा म्हणून गवळीयाची ताकद रे कोण पोरे चांगली. आता त्यांचं लई तापी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा झाली. जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या बरोबर आहे ना. हा आम्ही देवाच्या संगती म्हणली. देव आम्हाला सोडित नाही ना आम्ही देवाला सोडित नाही म्हणले प्रत्येक अवतारात. हा आणि मग एवढं हे करेल म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या कन्या खातो ना देव. तर दरीच कन्या हा देव आले तुकाराम महाराजांकडे कन्याच केल्या होत्या ना. हा आता इतक्या पातळ होत्या का त्या पात्रावर आवरांना. दोन्ही हातानं देवाला 4 हात हे करावं लागले तेव्हा त्या आवरल्या. दोन्ही हातानं अशा आवरून धरायच्या आणि मग खायच्या इतक्या पातळ. आणि एवढे 56 भोग ते त्याला लाच मारून इकडे येतोय नाही का. कशाचा सुदाम बाबाचे पोहे खातोय देवा. तिथं काही कमी आहे का काही नाही. त्याचा भाव देवाला माहितीये ना. काय कसा घेऊन आला काय. देव सर्वज्ञ आहे ना. ऐका महिमा आवडीचा हा गोरे गोरे खाये भिल्लटीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळता याला. हो फके मारी कोरडीची न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती. हा सौश ते म्हणत नाही. तो भावाचा भुकेला आहे. मग तो म्हणला नाही येणं बोर अगोदर खायला दिसत्यात. म्हणलं का आता तिच्यावाला कुळ कोणतं आहे. ही सोळ आहे का नाही ओळ आहे का नाही ब्राह्मण आहे का नाही असं म्हणलं का देव. नाही. अरे भाव सामान्य देवाला कळत नाही ना. प्रेमापोटी महात्मे एखाद्या ठिकाणी गेले समजा आणि मग प्रेमानं कोण चहा करतं कोण काय करतं कोण काय करतं नाही का. आता महात्म्याला समजा शुगर आहे साखर आहे पण आता ते प्रेम म्हणून घ्यायचं ना. त्याचं अंतःकरण दुखून नाही घ्यायचं ना. स्वतःला त्रास झाला तरी चालेल कारण प्रेमाची शक्ती लई मोठी असते ना. त्या प्रेमाची ताकद पण ती कळली पाहिजे ना. ते भाव प्रेम कळायला पाहिजे ना समोरच्याचं. तू काय म्हणत नाही हे मला चालत नाही मला साखर आहे मला प्रेमापुढं देव वाकत होत. प्रेमापुढं हे सगळं जे एवढे उदाहरण आपण पाहिले एवढे प्रमाण पाहिले याला कारण आहे प्रेम. म्हणून फार मोठी तपश्चर्या आहे. गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान किलिया वाचुनी जप तपी. ब्रह्मज्ञानी ते ऋषी मुनी जपी तपी अनंत जन्मामध्ये भगवंताची तपस्या केलेली आहे. मग भगवंत म्हणले आता तुम्ही चला कृष्ण अवतारात या. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो या. याला तरी यारेला घ्याव घे आज देतो पोट भरी. तुझी संगती झाली आमुची निश्चित. काय देवाची संगती भेटली त्यांना नाही ती केली ती मिळे. भोग सुखाचे सोहळे. ती घरी राहतच नव्हती. पोरं उठले का कानाया घरी ताकाचे सरोवर. इथे नवनीताचे पोर इथं ब्रह्मसुख आहे ना. आता ब्रह्मच त्यांच्या संगतीत म्हणल्यावर तिथं काय म्हणजे ब्रह्मच आहे ना. त्याच्या संगतीत गेल्यावर काय आनंद नाही मग काय. म्हणून तुझी संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. तुका म्हणे आता आम्ही नवजो जवळी का. आता पार आम्हाला काढून दिलं तरी आम्ही जाणार नाही कारण हे सुख घरी नाही ना. म्हणून त्याला संगती देवाची मिळाली. सगुण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची संगती म्हणजे साधे भाग्यवान आहे का ते.
म्हणून गवळ्याची ताक फिरे कोण पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. हा. सकाळी उठले का देवाच्या संगत येते, गाय वळायला संगत, खेळायला संगत, देवाला सोडायलाच तयार नाही, स्वाऱ्या करायला संगत. नाही का? हा. संगती आहे त्यांना. सगळं लीला ह्या आनंद देण्याकरता आहे, तरी निमित्त आहे. हा. गोपींना आनंद देण्याकरता आहे सगळं. एवढा त्याचा छंद देवा, काय सेवा भक्ती ती, काय उपवास पडिले होते कन्या होते विदुराच्या, तुका म्हणे खूप जादाची रूपा राशी हिन कळा, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती दे. कुंडली कवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.